नमस्कार, जेवण आहे जीवन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मारी बिस्किटचे गुलाबजामुन। मारी बिस्किटचे गुलाबजामुन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मारी बिस्किट, घी, बेकिंग सोडा, दूध, साखर आणि व्हॅनिला एसेन्स। सर्वात प्रथम आपण बिस्किट मिक्सरला बारीक करून घेऊया। मस्त मिक्सरला बारीक चुरा करून घ्यायचा। अशी बारीक पावडर झालेली आहे। आता आपण ती चाळणीने चाळून घेऊया। आता ही पावडर चाळणीने चाळून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये जाडसर असलं तर निघून जाईल। इथे मी 2 बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहे। इथे मी 1 चमच बेकिंग सोडा टाकत आहे। असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध घालून जसं आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं पीठ। थोडं थोडं दूध घालायचं। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। जास्त पातळ पण नाही करायचं। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया। हलक्या हाताने असे गोळे तयार करायचे। अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता मी ते चासणी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये मी 2 थेंब व्हॅनिला एसेन्स घालत आहे। तुम्ही इलायची पावडर पण घालू शकता। आता हे आपण स्लो मंद आचेवरती तळून घेऊया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। असं मस्त गोल्डन कलर तळून घ्यायचे आणि चासणीमध्ये टाकून द्यायचे। अशा प्रकारे आपले मारी बिस्किटचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राइब करा।